विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्ष सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी यातील प्रकरण 2 साहित्याची प्रयोजने या संदर्भात मागील काही तासिकेपासून माहिती पाहत आहोत. या प्रकरणामध्ये आपण भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने आणि हा घटक संपल्यानंतर पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने कोणकोणती आहेत या संदर्भात विवेचन करणार आहोत. थोडक्यात यापूर्वी आपण प्रास्ताविकामध्ये जेव्हा कोणतीही निर्मिती होत असते तेव्हा त्या निर्मितीमागे कोणता तरी हेतू किंवा उद्दिष्ट असते. साहित्य क्षेत्र देखील यापासून अलिप्त राहू शकत नाही. साहित्याची निर्मिती देखील कोणत्या तरी हेतूने होत असते. साहित्यिक, लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार जेव्हा साहित्य निर्मिती करतो तेव्हा त्या निर्मितीमध्ये त्याचा कोणता तरी हेतू असतो. साहित्यिकाने निर्माण केलेली साहित्यकृती जेव्हा एखादा वाचक वाचन करतो तेव्हा त्याचाही त्या साहित्यकृतीचे वाचन करण्यामागे काहीतरी हेतू किंवा उद्दिष्ट असते आणि या दृष्टीने तो त्या कलाकृतीचं वाचन करत असतो. लेखक जेव्हा साहित्य निर्मिती करतो तेव्हा लेखकाचा दृष्टिकोन आणि वाचक जेव्हा एखाद्या साहित्यकृतीचं वाचन करतो तेव्हा त्याचा असलेला दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे आणि इथूनच प्रयोजनाला सुरुवात होते. लेखक जेव्हा काहीतरी हेतू मनामध्ये ठेवून उद्दिष्ट समोर ठेवून साहित्यकृतीचे लेखन करतो तेव्हा त्याच्या हेतूचा विचार करणं आवश्यक आहे. आणि प्रयोजनाच्या संदर्भामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखादा साहित्य निर्मिती करणारा लेखक साहित्य निर्माण करतो, साहित्य कलाकृती निर्माण करतो तेव्हा त्याचा जो लेखनामागचा उद्देश आहे, त्याचं जे प्रयोजन आहे, त्या संदर्भातील विचार हा लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून प्रयोजनाचा विचार या पद्धतीने करावा लागतो. आणि वाचक जेव्हा एखाद्या साहित्यकृतीचं वाचन करतो तेव्हा त्याचा विचार हा वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून प्रयोजन विचार समजून घ्यावा लागतो. या संदर्भामध्ये आपण थोडक्यात यापूर्वी माहिती अभ्यासलेली आहे. त्याचाच पुढील भाग भारतीय अभ्यासकाने जे सांगितलेले प्रयोजन आहे त्या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये आपण विचार करणार आहोत. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की जे भारतीय अभ्यासक आहे त्या भारतीय अभ्यासकाचा विचार करत असताना सर्वप्रथम आपण भरतमुनी यांनी जे नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यामध्ये त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत की जगामध्ये गरीब आणि श्रीमंत या दोघांनाही दुःख होतं. अशा दुःखितांचं निवारण करणे, त्यांना समाधान मिळण्यासाठी नाटकाची निर्मिती होते असं नाट्याच्या संदर्भात भरतमुनी यांनी प्रयोजन सांगितलेलं आहे. नाट्यशास्त्रामध्ये त्यांनी नाटकाला पंचमवेद असंही म्हटलेलं आहे. त्याचबरोबर राजशेखर यांनीही पंचमी साहित्य विद्या असे म्हणून साहित्याचे महत्त्व विशेष केलेलं आहे. या प्रयोजनाचा विचार मम्मटात भरतमुनी आणि राजशेखर यांच्या या विचाराच्या संदर्भामध्ये वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून प्रयोजनाचा विचार केलेला दिसून येतो. त्यानंतर जो आपण पुढील भाग आहे यामध्ये भरतमुनी यांच्याप्रमाणेच किंवा राजशेखर यांच्याप्रमाणेच आणखीन काही भारतीय अभ्यासक आहेत. त्या भारतीय अभ्यासकांनी
हा प्रयोजन विचार सांगितलेला आहे. तो भाग आपण इथे पाहणार आहोत. भरतमुनीप्रमाणेच भामह यांनीही आपल्या काव्यालंकार या ग्रंथामध्ये आपला प्रयोजन विचार सांगितला आहे. तर भरतमुनी यांनी जसं नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला आणि नाट्यशास्त्र या ग्रंथामधून आपले विचार मांडलेले आहेत, त्याच पद्धतीने भामह हे एक अभ्यासक आहे. भामह यांनीही आपल्या काव्यालंकार ही ग्रंथाची नावे तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. भरतमुनीप्रमाणेच भामह यांनी देखील आपल्या काव्यालंकार या ग्रंथामध्ये आपला प्रयोजन विचार सांगितलेला आहे. त्यांनी धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे 4 पुरुषार्थ तसेच 64 कलांचे ज्ञान, प्रीती, आनंद व कीर्ती ही प्रयोजने सांगितलेली आहेत. तर भामह यांचा जो काव्यालंकार या नावाचा ग्रंथ आहे, या ग्रंथामधून त्यांनी आपला प्रयोजन विचार स्पष्ट केलेला आहे, सांगितलेला आहे. मग हे सांगत असताना त्यांनी आपल्या जे भारतीय संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ मानलेले आहेत, त्यामध्ये धर्म, अर्थ, काम व मोक्ष याला 4 पुरुषार्थ असं म्हटलं जातं. त्याचबरोबर 64 कलांचे ज्ञान, प्रीती, आनंद व कीर्ती या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये भामह काव्यालंकार या ग्रंथामध्ये चर्चा करतात. त्यांनी थोडक्यात ही प्रयोजने मांडलेली आहेत. त्यानंतर प्राचीन अभ्यासक दंडी यांनीही आपला प्रयोजन विचार सांगितलेला आहे. त्यांनी लोकयात्रा, वर्तन व यश या प्रयोजनाबरोबरच चातुर्वर्ग फलायात्म हे प्रयोजन सांगितलेले आहे. तर आपण पाहिलं की भरतमुनी आहे, राजशेखर आहे, भामह आहे, अगदी त्याच पद्धतीने दंडी हे संस्कृत अभ्यासक आहेत. दंडी यांनी देखील आपला प्रयोजन विचार सांगितलेला आहे की एखादा साहित्यिक साहित्य निर्मिती का करतो या संदर्भामध्ये सांगत असताना त्यांनी लोकयात्रा, वर्तन व यश या प्रयोजनाबरोबरच चातुर्वर्ग फलायात्म हे प्रयोजन सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढील एक संस्कृत अभ्यासक आहेत विश्वनाथ. विश्वनाथ यांनीही आपल्या साहित्य दर्पण या ग्रंथामध्ये साहित्याची प्रयोजने सांगितलेली आहेत. विद्यार्थी मित्र, आपण अनेक अभ्यासक आणि त्यांच्या ग्रंथाची नावे या ठिकाणी घेतलेली आहेत. ही नावे तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. भरतमुनी यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे नाट्यशास्त्र. भामह यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे काव्यालंकार. त्याच पद्धतीने विश्वनाथ यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे साहित्य दर्पण. विश्वनाथ यांनी आपल्या साहित्य दर्पण या ग्रंथामध्ये साहित्याची प्रयोजने सांगितलेली आहेत. त्यांनी 4 पुरुषार्थ म्हणजेच धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचा काव्याचे प्रयोजन म्हणून उल्लेख केला आहे. त्यांच्या मते बुद्धी असणाऱ्या व्यक्तीलाही वरील 4 पुरुषार्थाचे काव्यामुळे प्राप्ती होऊ शकते. आता यापूर्वी भामह यांनी 4 पुरुषार्थाच्या बाबतीमध्ये प्रयोजन विचार सांगितलेला आहे आणि तोच विचार विश्वनाथ यांनी देखील आपल्या साहित्य दर्पण या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. त्यांनी धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचा काव्याची प्रयोजने म्हणून, साहित्याची प्रयोजने म्हणून उल्लेख केलेला आहे. आणि त्यांच्या मते कोणत्याही व्यक्तीला म्हणजे मंदबुद्धी असणाऱ्याला देखील वरील 4 पुरुषार्थाची काव्यामुळे प्राप्ती होऊ शकते असा विचार यांनी सांगितलेला आहे. मग या पद्धतीने मग भरतमुनी असतील, राजशेखर असतील, भामह आहेत, दंडी आहेत आणि विश्वनाथ यांनीही साहित्याची प्रयोजने सांगितलेली आहेत. त्याचबरोबर वामन
हे एक भारतीय संस्कृत अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत. त्यांनीही हा प्रयोजन विचार सांगितलेला आहे. प्राचीन अभ्यासक भामह यांनी सांगितलेल्या प्रयोजनापैकी केवळ 2 प्रयोजने वामन यांनी सांगितलेली आहेत. आता भारतीय संस्कृत अभ्यासक जे आहेत, या सर्वच अभ्यासकांनी आपापल्या पद्धतीने आपले विचार व्यक्त केलेले आहेत, साहित्याची प्रयोजने सांगितलेली आहेत. त्यापैकी वरील जे अभ्यासक आपण अभ्यासलेले आहेत, त्यापैकी भामह एक अभ्यासक आहे. त्यांनी 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, 64 कला सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्ञान, प्रीती, आनंद व कीर्ती अशी प्रयोजने सांगितलेली आहेत. मग भामह यांनी सांगितलेल्या प्रयोजनापैकी केवळ 2 प्रयोजने वामन यांनी देखील सांगितलेली आहेत आणि वामन यांनी सांगितलेली प्रीती व कीर्ती ही साहित्याची प्रयोजने आहेत. म्हणजे वामन यांनी प्रीती आणि कीर्ती ही साहित्याची प्रयोजने सांगितलेली आहेत. त्यांच्या मते लेखक साहित्य निर्माण करतो व वाचक वाचतो ते केवळ या 2 प्रयोजनासाठीच. आणि वामन आपले विचार व्यक्त करताना म्हणतात किंवा एखादा साहित्य निर्मिती करण्यामागचं त्याचं प्रयोजन काय असतं, तर ते वामन या ठिकाणी म्हणतात की एखादा लेखक किंवा एखादा साहित्यिक ज्यावेळी साहित्य निर्मिती करतो आणि एखादा वाचक देखील जेव्हा एखाद्या साहित्यकृतीचं वाचन करतो, त्यावेळी त्यांच्या मनामध्ये या 2च प्रयोजन किंवा हे 2च हेतू असतात, ते म्हणजे प्रीती व कीर्ती. म्हणून लेखक साहित्य निर्माण करतो व वाचक तो वाचतो ते केवळ या 2 प्रयोजनासाठी, असा वामन यांचा विचार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या भारतीय अभ्यासकाने जरी साहित्याची प्रयोजने सांगितली असली तरी या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये साधक बाधक म्हणजे दोन्ही पद्धतीने लेखकाच्या बाजूने आणि वाचकाच्या बाजूने देखील या प्रयोजनाचा विचार आपणास करावा लागणार आहे. म्हणून या वरील आपण पाहिलं भारतीय जे अभ्यासक आहे त्यामध्ये आपण पाहिलं भरतमुनी एक पाहिलेले आहे, त्यानंतर राजशेखर पाहिलेले आहे, भामह, दंडी, विश्वनाथ आणि वामन या भारतीय अभ्यासकांनी साहित्याची जी प्रयोजने सांगितलेली आहेत त्या संदर्भात थोडक्यात विवेचन आपण केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, हे जे वरील भारतीय अभ्यासक आहेत त्या भारतीय अभ्यासकांनी सांगितलेल्या प्रयोजन विचारामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण भारतीय अभ्यासक, संस्कृत अभ्यासक किंवा विचारवंत म्हणून मम्मट यांचा उल्लेख केला जातो. नावं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मम्मट हे एक सुप्रसिद्ध असे भारतीय संस्कृत अभ्यासक आहेत. त्यांनी देखील आपले प्रयोजनविषयक विचार मांडलेले आहेत आणि भारतीय साहित्यशास्त्रामध्ये मम्मट यांचा प्रयोजन विचार अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा आहे. प्राचीन अभ्यासकांनी सांगितलेल्या प्रयोजन विचारामध्ये मम्मट यांचा प्रयोजन विचार हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितलेल्या प्रयोजनावर विशेष अशी चर्चा अनेक अभ्यासकांनी केलेली दिसून येते. आपण पाहिले की भरतमुनी असतील, राजशेखर असतील, दंडी असतील, भामह असतील, वामन असतील, विश्वनाथ असतील, हे जे भारतीय अभ्यासक आहेत या भारतीय अभ्यासकाबरोबरच मम्मट हे देखील एक संस्कृत अभ्यासक आहेत, भारतीय अभ्यासक आहेत. यावरील सर्वांपेक्षा देखील मम्मट यांचा हा जो प्रयोजन विचार आहे या प्रयोजन विचारावर अधिक सविस्तर अशी चर्चा साहित्यशास्त्रामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणून मम्मट यांचा प्रयोजन विचार जो आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील मम्मट यांचा प्रयोजन विचार अतिशय महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की साहित्याच्या प्रयोजनमध्ये या घटकावर जो प्रश्न विचारला जाऊ शकेल, मम्मट यांनी सांगितलेला प्रयोजन विचार स्पष्ट करा किंवा भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने सांगून मम्मट यांच्या प्रयोजन विचारावर सविस्तर चर्चा करा
किंवा मम्मट याने जे काही प्रयोजने सांगितलेली आहेत त्यावर काही प्रयोजनावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे मम्मट यांचा जो प्रयोजन विचार आहे तो आपणास सविस्तर पाहणं अतिशय आवश्यक आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. राहिलेला जो भाग आहे किंवा मम्मट यांचा जो प्रयोजन विचार आहे जो अतिशय सविस्तरपणे आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. याचा विचार आपण या पुढील तासिकेत करणार आहोत. धन्यवाद.